हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. तर एस एस मेकअप स्टुडिओ या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली एक दुर्गामाता लूक, ज्यामध्ये मी स्टेप बाय स्टेप मेकअप दाखवलेला आहे देवीचा. आणि आता नवरात्र उत्सव येत आहे, तर मेकअप आर्टिस्ट आणि बरेच लोक जे आहेत ते देवीचा लूक क्रिएट करत असतात. आणि जे पण इंटरेस्टेड असतात या मेकअपसाठी किंवा हा लूक करण्यासाठी, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच युजफुल होणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इथे सगळे माझे स्टुडंट्स आहेत आणि हे देवीचा सेटअप लावत आहेत, जो आम्हाला शूटसाठी लागणार आहे. मेकअप नंतर जे आम्ही शूट करू त्यासाठी हा सेटअप रेडी करत आहेत आणि इच्छा त्यांना हेल्प करत आहे. तर मॉडेल आलेली आहे आणि आम्ही लगेचच मेकअपला घेतलं. आणि शूट आमचं इंडोर असल्यामुळे आम्हाला फार काही म्हणजे स्टेप फॉलो करण्याची गरज नव्हती. आणि इथे मी स्किन प्रिपरेशनमध्ये सुद्धा सगळ्याच गोष्टी फॉलो नाही केलेल्या आहेत, कारण शूट फक्त अर्धा ते 1 तासासाठीच लागणार होतं. लाँग लास्टिंग मेकअपची वगैरे गरज नव्हती आणि तितका वेळही नव्हता मेकअपसाठी. तर स्किन प्रिपरेशनमध्ये सुद्धा मी जस्ट क्लिन्झिंग केलेलं आहे, टोनर आणि प्रायमर केलेला आहे. मी मॉइश्चरायझर स्किप केलेला आहे यामध्ये. आणि प्रायमरनंतर मी डायरेक्ट बेस करायला घेतलेला आहे. तर बघू शकता इथे मी बेस करते आणि बेससाठी मी कुठलंही फाउंडेशन यामध्ये यूज नाही केलेलं आहे. तर येलोइश इफेक्ट आज मला हवा होता, येलो टोनमध्ये आज मला काम करायचं होतं. तर मी इथे फक्त एक येलो कलरचं पिगमेंट यूज केलेलं आहे. बघू शकता येलो टोनमध्ये कसं दिसत आहे. तर अशा वेगवेगळ्या कलरचे पिगमेंट्स आपल्याला मार्केटमध्ये मिळत असतात. ज्या टोनमध्ये काम करायचं आहे त्या टोनचं आपण पिगमेंट घेऊन अशा पद्धतीने यूज करू शकतो. आणि ते इझी जातं. कुठल्याही मिक्सिंग करण्याची किंवा घ्या आणि मिक्स करत बसा या सगळ्या गोष्टीची गरज नाही लागत. पटकन घेऊन आपण बेस करू शकतो. तर इथे मी फक्त एक येलो कलरचं पिगमेंट यूज केलेलं आहे. आणि बेसनंतर बघू शकता मी ब्लेंडिंग करून लगेचच आय मेकअपला घेतलेला आहे. आणि आय मेकअपमध्ये सुद्धा मी काही जास्त क्रिएटिव्ह काही केलेलं नाही आहे. तर सिम्पल आय मेकअप इथे मी केलेलं आहे, कारण जे काही वर्क होतं ते पूर्ण कपाळावरती जास्त होतं. कारण मळवट आणि कुंकू जे असतं देवीचं त्यामध्ये पूर्ण लूक आपला दिसत असतो आणि खरा लूक तर त्यामध्येच येत असतो. तर मी इथे कुंकू अप्लाय केलेला आहे. आतमध्ये एक जस्ट कलर आहे आणि त्या कलरवरती कुंकू ॲप्लिकेशन केलेलं आहे. आणि त्यानंतर मी असं हे करत आहे. तर तुम्हाला ज्या डिझाईनमध्ये मळवट किंवा टिकल्यांमध्ये सुद्धा वर्क असतं, तर त्यामध्ये तुम्ही करू शकता जे तुम्हाला आवडेल ते. मला अशा पद्धतीचं हवं होतं म्हणून मी हे केलेलं आहे. आणि तुम्हाला हा लूक कसा वाटतो प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि अजून कुठले लूक बघण्यासाठी इंटरेस्टेड असाल, नवीन काही बघायचं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही मला सांगू शकता. तो लूक दाखवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. आणि हा लूक बघू शकता तुम्ही. तर यानंतर लगेचच हेअर करून आम्ही तिची ज्वेलरी वगैरे घालतोय तिला. तर फायनल लूक बघाल तुम्ही. आणि हा लूक कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बघू शकता हा फायनल लूक आहे देवीचा. तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कसा वाटला नक्की सांगा. थँक्यू.